नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सामान्य माणसाच्या सामान्य जनता या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना या स्कीममध्ये महायुती सरकारने काही मोठे बदल केलेले आहेत. तर ते बदल कोणते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवरती भेटत राहतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितली आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्त्वाचा घटक ठरला. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटी महिलांना आर्थिक लाभ मिळाला होता. मात्र आता या योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीपूर्वी ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता त्यांना दर महिन्याला 1,500 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले होते. निवडणुकीनंतर ही रक्कम 2,100 रुपयांपर्यंत वाढवायचे आश्वासनही देण्यात आले होते. परंतु आता सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे खऱ्या गरजवंत महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न. जे कुटुंब 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न कमावते त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि प्राप्तिकर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय ज्या महिलांकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांच्या अर्जाची वेगळी छाननी केली जाणार आहे. जमीन मालकीचाही एक महत्त्वाचा निकष ठरवण्यात आला आहे. 5 एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील. या योजनेत आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे एकाच कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या संख्येवर आता कोणत्याही कुटुंबातील केवळ 2च महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतील. यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी एक व्यापक प्रक्रिया आखण्यात आली आहे. सर्वप्रथम अर्जदारांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाईल. यामध्ये उत्पन्नाचे दाखले, ओळखपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जातील. दुसऱ्या टप्प्यात अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष तपासणी करतील. यामध्ये त्यांच्या राहणीमानाची पाहणी केली जाईल आणि दिलेल्या माहितीची सत्यता पडताळली जाईल. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. यामध्ये मतदार याद्या, प्राप्तिकर नोंदी आणि आधार लिंक डेटाची पडताळणी केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांना योजनेतील गैरप्रकारांबद्दल तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन आणि ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच फील्ड एजंट्सची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत तक्रारींचे निवारण केले जाईल. स्थानिक पातळीवरील पारदर्शकता वाढवण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यांच्या सहभागामुळे पडताळणी प्रक्रिया अधिक विश्वसनीय होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. मात्र आता या योजनेचा लाभ खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलले आहे.